तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जी काही केवायसी झाली आणि त्या केवायसी झाल्यानंतर चौकशीमधून भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे जे आहेत ते 1500 रुपये ITRच्या कारणामुळे ITRचं कारण दाखवून शासनाने 1500 रुपये बंद केलेले आहे. ITR म्हणजे काय, तर इन्कम टॅक्स रिटर्न. ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न, इन्कम टॅक्स विभागाशी संबंधित. पण या ठिकाणी भरपूर लाडक्या बहिणींचे प्रश्न येत आहे की मग ITR मुळे आमचे पैसे कसे बंद झाले, ITR म्हणजे नेमकं काय. सोबतच काही बहिणींचं म्हणणं आहे की ठीक आहे, आम्ही ITR भरला आहे, आमच्या कुटुंबातील व्यक्ती ITR भरतात. ITRचं कारण आलं, आमच्या कुटुंबातील व्यक्ती ITR भरतात. भरपूर बहिणी म्हणत आहे की आमच्या कुटुंबातील व्यक्तींनी 0 ITR भरला होता. 0 ITR भरला होता. आता 0 ITR भरणे म्हणजे काय, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्याचं सुद्धा मी उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. शासनाचा जो काही इन्कम टॅक्स भरण्याचा नियम आहे, त्या नियमापेक्षा उत्पन्न कमी असेल किंवा 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तरी पण ITR मधून शासनाने पैसे का बंद केले ITRचं कारण देऊन शासनाने आमचे पैसे का बंद केले, या सर्व प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. सोबतच ITR म्हणजे काय, ITR बद्दल थोडी माहिती मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे ते माहिती दिल्यानंतरच तुम्हाला समजून येईल की शासनाने तुमचे पैसे उत्पन्न कमी असून सुद्धा का बंद केले, ते सुद्धा जाणून घेणे तुम्हाला महत्वाचं आहे की त्याची चौकशी कशा प्रकारे झाली, ITR वर शासनाने चौकशी कशा प्रकारे केली. त्यानंतर ITR मधून तुमचे पैसे बंद झाले तर तुमचे पैसे परत सुरू होऊ शकतात का, आणि 0 ITR कोण भरते, कशासाठी भरते, काय गरज पडते 0 ITR भरण्याची, हे सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्येच मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. सर्वात आधी समजून घ्या ITR बद्दल. कमीत कमी वेळेत तुम्हाला या ITR ची माहिती देईल, म्हणजे नंतर तुम्हाला लगेचच समजून येईल की तुमचे पैसे कशामुळे बंद झालेले आहे, 0 ITR कशामुळे भरला जातो उत्पन्न कमी असून सुद्धा. हा विषय सर्वात आधी आपण क्लिअर करू. आता ITR वगैरे सर्व काही डिटेलमध्ये जर सांगितलं तर खूप मोठा विषय आहे. कमीत कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. इन्कम टॅक्स भरला किंवा मग 0 ITR भरला. आता इन्कम टॅक्स कोण भरतात, ज्यांचे उत्पन्न जास्त आहे. म्हणजे शासनाचे दरवर्षी जो काही आर्थिक अहवाल येतो, जे काही बजेट येतो, त्यामध्ये शासनाकडून सांगितले जाते की तुमचे एवढ्या रकमेपेक्षा जर उत्पन्न जास्त असेल, एक्झाम्पलसाठी आपण या ठिकाणी पकडू 12 लाख. एक्झाम्पलसाठी आपण या ठिकाणी पकडू 12 लाख. 12 लाख रुपयापेक्षा जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला ITR भरावाच लागेल. नाही जर भरला तर मग शासनाकडून नोटीस पाठवली जाते. म्हणजेच 12 लाख रुपयापेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न आहे किंवा कोट्यावधीमध्ये, लाखामध्ये, करोडोमध्ये जर ज्यांचं उत्पन्न आहे, ते लोक ITR फिल करत असतात. त्यांना ITR फिल करावाच लागतो. सोप्या पद्धतीने तुम्हाला समजलं, ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांचा विषय संपला. त्यानंतर 0 ITR कोण भरतात. 0 ITR भरणे म्हणजे काय, तर टॅक्स न भरणे. 0 ITR भरणे म्हणजे टॅक्स न भरणे. मग ITRचा विषय या ठिकाणी कसा काय आला. मग टॅक्स न भरण्याचं कारण काय, तर उत्पन्न 12 लाखापेक्षा कमी असणे. उत्पन्न 12 लाखापेक्षा कमी असणे किंवा मग लाडकी बहीण योजनेच्या अटीमध्ये 2,50,000 रुपयापेक्षा तुमच्या कुटुंबातील उत्पन्न कमी असणे. या ठिकाणी सरळ सरळ पॉइंट येतो 0 ITRचा. मग तुमच्या कुटुंबातील जर कोणत्या व्यक्तींनी 0 ITR भरला असेल तर तो कशासाठी भरला, हे सर्वात आधी समजून घ्या, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होईल. 0 ITR भरला, उत्पन्न कमी आहे, टॅक्स भरत नाही. 0 ITR कशासाठी भरला जातो बघा. 0 ITR मागितला जातो बँकेकडून. 0 ITR बँकेकडून मागितला जातो कर्ज अप्रूव्ह करण्यासाठी. बँकेकडून कर्ज देण्यासाठी तुम्हाला 0 ITR मागितला जातो. त्यानंतर विदेशात वगैरे प्रवास करायचा असला, विजा वगैरे तुम्हाला काढायचा असला तर मग त्या ठिकाणी सुद्धा 0 ITR मागितला जातो. मग 0 ITR भरावाच का लागतो, 0 ITR भरण्याचीच गरज काय. मग उत्पन्न जर कमी आहे, मग टॅक्स भरतच नाही आहे, तर मग 0 ITR कशासाठी भरत असतो. तर बघा, या ठिकाणी काय होते की मग जेव्हा तुम्ही बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी जाता, तर 0 ITR सर्वांनाच भरावा लागतो. सरकारी व्यक्ती असो किंवा मग उद्योगपती असो किंवा मग तुम्ही छोटा मोठा व्यवसाय करत आहे, तर तुमचा जो काही 2 ते 3 वर्षामध्ये जो काही तुमचा व्यवहार आहे, जे काही तुमची इन्कम आहे, ते इन्कम चेक करण्यासाठी, व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला ITR भरावा लागतो. त्यामुळे हे जे काही कर्ज घेणारे व्यक्ती आहे, यांना आधीच माहित असते की बँक आपल्याला ITR मागणार. त्यामुळे हे लोक 1 ते 2 वर्ष आधी 0 ITRचा फॉर्म फिल करून ठेवतात आणि IT विभागाला स्वतःच माहिती देतात की माझे या ठिकाणावरून मला इन्कम आहे, माझे हे उद्योग आहे, ते व्यवसाय आहे, जे काही तुमचे उत्पन्नाचे स्रोत आहे
ते सर्व स्वतः तुम्ही IT विभागाला सांगता, म्हणजेच 0 ITR भरता. कमी उत्पन्न असलं तरी पण 0 ITR भरता येते. आपले उत्पन्नाचे स्रोत त्या ठिकाणी ते व्यक्ती सांगत असतात, म्हणजे 0 ITR भरत असतात. या ठिकाणी स्कॉलरशिपचं कर्ज आहे किंवा होम लोन आहे किंवा कोणत्याही प्रकारचं व्यवसायासाठी तुम्ही लोन घेताय, तर बँकेचे अधिकारी तुम्हाला ITR 2 वर्षाचा 3 वर्षाचा ITR मागतात. त्या ITR वरून तुमचे जे काही 2-3 वर्षातले जे काही व्यवहार आहे, तुमच्यावर जास्त कर्ज आहे का, तुमची इन्कम किती आहे, वेगवेगळ्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तर पूर्ण अकाउंट मिळून तुमची इन्कम किती आहे, तुमचे खर्च किती आहे, तुम्ही घेतलेलं कर्ज परत फेडू शकता का, तुम्ही घेतलेलं कर्ज परत फेडू शकता का, ही सर्व व्हेरिफिकेशन तुमच्या ITR वरून बँकेकडून काढली जाते. बरोबर. त्यामुळे भरपूर नागरिक जे आहे ते 0 ITR भरतात. 0 ITR भरण्यामागचं कारण तेच असते, एकतर कर्ज घेण्यासाठी किंवा मग विदेशामध्ये प्रवास करायचा असला तर ज्या देशामध्ये तुम्हाला प्रवास करायचा आहे त्या देशामधला तुम्हाला विजा घ्यावा लागतो आणि तो विजा अप्रुव्हल देण्यासाठी तुम्हाला ITR सुद्धा त्या ठिकाणी मागितला जातो किंवा मग 0 ITR मागितला जातो. म्हणजे एकंदरीत तुमचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी. तर बघा, आता 0 ITRचा वगैरे विषय तुम्हाला समजला असेल. कर्ज वगैरे घेण्यासाठी व्यापारी आहे, व्यवसायी आहे, व्यवसायी लोक ते सर्व 0 ITR भरत असतात. जरी इन्कम कमी असली, इन्कम जरी 2.5 लाखापेक्षा कमी असली किंवा 10-12 लाख रुपयापेक्षा कमी असली, तरी पण ते हे सर्व कर्ज घेण्यासाठी ITRचा मुद्दा त्या ठिकाणी त्यांचा येतो. ITR फॉर्म भरला म्हणजे ITRचा शिक्का तुमच्या कुटुंबाला लागला, असा त्याचा सोपा अर्थ होतो. त्यानंतर आता बघा, तुम्हाला समजलं असेल ITR भरला किंवा नाही भरला, 0 ITR भरला हा मुद्दा झाला. ITR भरला, तुमच्या कुटुंबाला ITRचा शिक्का या ठिकाणी लागलेला आहे. 0 ITR भरला होता, आमचं उत्पन्न सुद्धा कमी आहे, 2 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे, तरी पण शासनाने पैसे कसे काय बंद केले? त्याचं सरळ आणि सोपं उत्तर आहे, तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तींनी आता 0 ITR भरला आहे किंवा ITR भरत आहे, ते टॅक्स भरत असतील, तुमचा आधार कार्ड, तुमच्या पती वडिलांचा आधार कार्ड तुम्ही दिलेला आहे KYC मध्ये. KYC मधून मग शासनाने काय केलं, राशन कार्डचं व्हेरिफिकेशन केलं. राशन कार्डला तुमच्या कुटुंबातील सर्वच व्यक्तींचे आधार कार्ड लिंक आहे आणि त्या सर्व व्यक्तींच्या आधार कार्डवरून IT विभागाला माहिती पाठवली की यांच्या आधार कार्डवर कोणता असा व्यक्ती आहे का की जो ITR भरतो. मग तुमच्या कुटुंबात असा एखादा व्यक्ती असेल की ज्यांनी 0 ITR भरला असेल किंवा मग ते टॅक्स वगैरे भरत असतील. बरोबर. मग ठीक आहे, जे लोक टॅक्स भरतात त्यांचं उत्पन्न जास्त आहे, ते योजनेतून बाद होणार. पण 0 ITR जर भरला आहे आणि उत्पन्न कमी आहे, तर मग गव्हर्नमेंटला या ठिकाणी काय वाटलं की या व्यक्तींनी बँकेचं कर्ज घेण्यासाठी, म्हणजे जास्त कर्ज घेण्यासाठी, बँकेचं जास्त कर्ज घेण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी ITR दिला. बँकेचं जास्त कर्ज जर हे लोक घेत आहेत, तर मग हे कर्जाची परतफेड सुद्धा करू शकतात. हे लोक एवढ्या मोठ्या कर्जाची परतफेड करणार म्हणजे यांचं उत्पन्न खरंच जास्त आहे. दिलेल्या कागदपत्र, जे काही कागदपत्रावर दिलेलं आहे ते उत्पन्न खरं नाही. तुम्ही ITR भरला, ITR कशासाठी भरला, तर कर्ज घेण्यासाठी. 5 लाख 10 लाख रुपये जे काही तुम्ही कर्ज घेतलं, होम लोन घेताय, पर्सनल लोन घेताय किंवा मग कोणतंही शिक्षणासाठी कर्ज घेताय, तुम्ही कर्ज भरू शकत आहे म्हणजे तुमचं उत्पन्न जास्त आहे. याचा सरळ सरळ अर्थ जो आहे तो शासनाने अशा प्रकारे काढलेला आहे आणि त्या KYC आणि त्या चौकशीमधून शासनाने जो आहे तो लाडक्या बहिणींचा लाभ बंद केलेला आहे. ही जी काही मी तुम्हाला माहिती सांगितली, ही लॉजिक नुसार सांगितली, फक्त आयडियानुसार सांगितली, पण ज्या ठिकाणी ज्या कुटुंबाला ITRचा शिक्का लागला, डायरेक्ट सरकारने त्या बहिणींचा लाभ बंद करून टाकलेला आहे. आणि सर्वात शेवटचा प्रश्न या ठिकाणी की लाभ जो आहे तो सुरू होण्याची शक्यता आहे का, तर बिलकुल नाही. लाभ सुरू होण्याची बिलकुल शक्यता नाही, पण शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहे की शिक्षणासाठी कर्ज घेत आहे किंवा मग उत्पन्न त्यांचं कमी आहे पण त्यांना कर्जाची गरज आहे, उत्पन्न कमी आहे पण कर्जाची गरज आहे. त्यामुळे त्या बहिणींचा लाभ जो आहे किंवा मग जो काही शासनाने हा ITRचा मुद्दा या ठिकाणी आणलेला आहे त्यावर थोडा बदल करावा, फेरबदल करावा, चौकशी व्यवस्थित चोख पद्धतीने चौकशी करून ITR मधून जे काही लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे त्या बहिणींची एक वेळा परत चौकशी करावी. म्हणजे नेमका 0 ITR भरला तर नेमका कशासाठी भरलेला आहे, कोणत्या कारणासाठी भरलेला आहे, त्यांनी उत्पन्न त्या ITR मध्ये किती दाखवलेलं आहे, या सर्व गोष्टीचं व्हेरिफिकेशन करून शासनाने पुन्हा एकदा त्या बहिणींचा जो काही लाभ आहे तो सुरू करावा. कारण भरपूर लाडक्या बहिणींना ITRच्या कारणामुळे, म्हणजे खास करून शहरातील, गावातील किंवा ग्रामीण भागातील काही टक्केच लोक असतील ज्यांना ITR बद्दल अशा प्रकारे माहित आहे, पण शहरी भागातील जास्तीत जास्त लाडक्या बहिणी अशा आहे किंवा त्यांचे कुटुंब असे आहे की ITRच्या कारणामुळे जो आहे तो त्यांचा फॉर्म रद्द केलेला आहे.
बरोबर. तर तुम्हाला जे काही ITRचा मुद्दा होता तो तुम्हाला समजला नेमका ITR म्हणजे काय, झिरो ITR काय आणि मग शासनाकडून चौकशी कशा प्रकारे झाली, शासनाने नेमका अंदाज काय लावला तुम्हाला समजला. म्हणजे तुमचं जर तुम्ही जर लोन घेण्यासाठी ITR भरत असाल तर मग तुमचं लोन तुम्ही परत करू शकत आहे. तुम्ही 5 लाख 10 लाख रुपयाचं जर लोन घेताय तर तुमचं तेवढं उत्पन्न आहे असं शासनाचा जे आहे तो अंदाज या ठिकाणी असेल. त्यामुळेच लाडक्या बहिणीचे पैसे बंद झालेले असेल, जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि लवकरात लवकर शासनाने ITR वर जे आहे ते अपडेट करावी. काहीतरी नवीन नियम या ITRच्या संदर्भात आले पाहिजे. कारण भरपूर लाडक्या बहिणींचे उत्पन्न कमी आहे. काही कारणास्तव त्यांना ITR भरण्याची गरज पडलेली आहे. त्यांच्या कुटुंबातील लोकांना ITR भरण्याची गरज पडलेली आहे. पण उत्पन्न कमी आहे. त्यामुळे शासनाने या गोष्टीवर अपडेट करावी. तुम्हाला ITRचा पूर्ण मुद्दा समजला का? किंवा तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्यापैकी कोणत्या अशा बहिणी आहेत की ज्यांचे ITR मुळे पैसे बंद झाले? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.